इयत्ता 5वी, विषय मराठी. कविता रंग जादूचे पेटीमधले. कवयित्री पद्मिनी बिनीवाले. रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनुचे असती, पांढऱ्यातुनी निघती साती पुन्हा पांढरे होती. आकाशाला रंग निळा द्या, छटा रुपेरी वरती असू द्या, निळ्या आभाळी हिरवे राघू किती पाखरे उडती. अवतीभवती काढा डोंगर, त्यावर तांबूस रंग काळसर, डोंगरातुनी खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती. चार नेमक्या काढा रेषा, विटाविटांच्या भिंती सरशा, लहान मोठ्या चौकोनांची खिडक्या दारे होती. लाल लाल कौलारू छप्पर, अलगद ठेवा वरती नंतर, गारवेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती. सजले आता तुमचे घरकुल, पुढती त्याच्या पसरा हिरवळ, पाऊल वाटेवरून तांबड्या सखे सोबती येती. रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनुचे असती, आनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती. इथे सांगितलेले जादूच्या पेटीतले रंग म्हणजे इंद्रधनुष्यातील 7 रंग. जेव्हा पावसाच्या थेंबातून प्रकाश किरण जातात तेव्हा इंद्रधनुष्य तयार होतो आणि त्यातून अनुक्रमे जांभळा, तांबडा, नारंगी, हिरवा, पांढरा, निळा आणि पिवळा हे रंग तयार होतात. आता याच रंगाचा उपयोग करून कवयित्री आपल्याला एक चित्र काढायला सांगते. प्रथम निळ्या रंगाने आकाश रंगून घ्या, त्यावर रुपेरी छटा रेखाटून घ्या. आता याच निळ्या आकाशामध्ये हिरवे राघू तसेच अनेक पाखरे उडताना रेखाटा. पुढे अवतीभोवतीला डोंगर काढूया. या डोंगराला लालसर, काळसर अशा रंगाने रंगून घेऊया. या डोंगरावरून वाहणारा, जमिनीवर वाहत येणारा स्वच्छ पाण्याचा खळखळ असा आवाज करणारा मनमोहक झरा, धबधबा आपण काढून घेऊया. काळ्या डोंगरातून वाहत जाणारा, खळखळ आवाज करणारा हा धबधबा म्हणजे निसर्गाने तयार केलेला एक जादूच आहे. काळ्या रंगातून पांढऱ्या रंगाचा रेषेसारखा दिसणारा हा धबधबा म्हणजे निसर्गातील एक चमत्कारच आहे. पुढे कवयित्री सांगते, 4 नेमक्या काढा रेषा, विटाविटांच्या भिंती सरशा, लहान मोठ्या चौकोनांची खिडक्या दारे होती. आता या झऱ्यानंतरनं खाली आपल्याला एक चौकोन काढून घ्यायचे आणि या चौकोनाच्या आकारातूनच आपल्याला घर तयार होणार आहे. या घरांचे लहान मोठे चौकोन म्हणजेच या घराच्या खिडक्या आणि दरवाजे तयार होतील. आता पुढे लाल लाल कौलारू छप्पर, अलगद ठेवा नंतर वरती, गारवेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती. तयार झालेल्या भिंतीवर हळूवारपणे आपल्याला लाल लाल कौलारू छप्पर ठेवायचे आहे. त्यानंतर वाऱ्याने डुलणारी फुलांची आणि त्यातही जांभळ्या फुलांची वेल आपल्याला कवयित्री काढायला सांगते. बघा, एखादं घर तयार झाल्यानंतर आपण ते सजवण्यासाठी समोर एखादी छोटीशी बाग तयार करतो, घराच्या समोर विविध रंगांची झाडे लावतो. तशी कवयित्रीला अपेक्षित असणारी इथे जांभळ्या रंगाच्या गारवेलाची कमान तिला घराच्या दाराभोवती करणं अपेक्षित आहे. म्हणजे आपलं घर आणखीनच सुंदर दिसणार आहे. पुढे कवयित्री म्हणते, सजले आता तुमचे घरकुल, पुढती त्याच्या पसरा हिरवळ, पाऊल वाटेवरून तांबड्या सखे सोबती येती. अशा प्रकारे चित्रातून तुमचे सुंदर घरकुल सजलेले आहे. या घराला समोर आता एक पायवाट आपल्याला काढायची आहे आणि त्या पायवाटेवर हिरवळ पसरवायची आहे. या पाऊल वाटेवरूनच तुमचे मित्र सवंगडी तुम्हाला भेटायला येतील आणि ते आनंद पसरवतील. असे हे जादूच्या पेटीतील रंग आहेत. हे रंग तुम्हाला आनंद देतील, आनंदाने तुमची एकमेकांशी असलेली नाती जुळवतील. अशा प्रकारे आपले छानसं चित्र रेखाटून तयार झालेलं आहे.